विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSCIT IT अवेअरनेस या सेशनचे 34 नंबर सेशनचे गाईड डू इट युअरसेल्फ कसे सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल डिलीट करा, तसेच कॉलम A डिलीट करा. यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर A1 सेल सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे A1 सेलवर क्लिक करायचं आहे. होम टॅबमधून सेल ग्रुपमधून डिलीट या ऑप्शनमध्ये डिलीट सेल्सवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी A कॉलम सिलेक्ट करायचा आहे. परत होम टॅबमधून सेल ग्रुपमधून डिलीट सीट कॉलमवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑगस्ट अटेंडन्स असे सीटचे नाव आहे 4 नंबरचे. त्याला सीट नंबर 4 डिलीट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला 4 नंबरचं सीट म्हणजे ऑगस्ट अटेंडन्स या सीटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर होम टॅबमधून या ठिकाणी सेल ग्रुपमधून डिलीट ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी डिलीट सीट म्हणायचं आहे. उत्तर सबमिट. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये सीट नंबर 4 मध्ये B11 ते D11 सेल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला आपल्याला मर्ज अक्रॉस करायचं आहे. त्यासाठी आपल्याला B11 म्हणजे हा B11 तर D11 हे सिलेक्ट करायचं आहे. सेम होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटर याच्या ठिकाणी डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि इथे आपल्याला मर्ज अक्रॉस दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल B6 सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची फॉर्मॅटिंग कॉपी करून B15 या सेलला अप्लाय करायचे आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट प्रिंटरचा उपयोग करावा लागेल. पहिले B6 सेलवर क्लिक करूया. त्याच्यानंतर होम टॅबमधून क्लिपबोर्ड ग्रुपमधून फॉर्मॅट प्रिंटरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी B15 सेलवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या वर्कशीटमध्ये B9 to B12 हे सेल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं इन्क्रीज इंडेंट करायचं आहे. B9 to B11 होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज इंडेंट दिलेला आहे. त्याच्यावर एक वेळेस क्लिक करायचं आहे फक्त. उत्तर सबमिट करायचं. या ठिकाणी गाईड डू इट युअरसेल्फ आपलं या सेशनमध्ये संपलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसेस फोलिओ करायचा आहे आणि त्याच्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन करायचं आहे. आता आपण सिम्युलेशन क्वेश्चन करूया. आयकॉन आणि इमेजेस तुमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी खूप छान पर्याय आहे. म्हणजेच टेम्पलेटच्या शीर्षकावर एक कॅलेंडर इमेज ॲड करायची आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इलस्ट्रेशन ग्रुपमधून पिक्चर हे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅलेंडर इमेज दिसते बघा. एक कॅलेंडर इमेजवर क्लिक करायचं आहे, इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. अलाइनमेंट महत्त्वाचे आहेत कारण ते तुम्हाला सुरुवातीपासूनच बदलासाठी अधिक मजबूत केस बनवण्यास अनुमती देते. म्हणून आपल्याला निवडलेल्या मजकूरला राईट अलाइनमेंट द्यायची आहे. त्यासाठी होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमधून आपल्याला राईट अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे या ठिकाणी आपले सिम्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. सिम्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला सेशन एनकेस करायची आहे.
मग तेव्हा तुमचं सेशन पूर्ण कंप्लीट होणार. आता तुम्हाला सेशन कंप्लीशन टेस्ट स्वतः